विठ्ठल सखाराम कोळेकर, वय 70 वर्षे, सरकारी ठेकेदार होते. पुणे जिल्ह्यातील पायगुडेवाडी ते गोळेवाडी या रस्त्याच्या कामाचा ठेका त्यांनी घेतला होता. मात्र हे काम कोणताही अडथळा न येता पूर्ण करायचं असेल तर एका सराईत गुन्हेगारांना त्यांच्याकडे खंडणी मागितली आणि ही खंडणी होती जॅग्वार कार किंवा 2 कोटी रुपयांची. आणि ही खंडणी न दिल्यास विठ्ठल कोळेकर आणि त्याचा मुलगा प्रशांत कोळेकर यांचा खून करण्याची धमकीही दिली होती. मात्र कोळेकर यांनी खंडणी देण्यास नकार दिला आणि या सराईत गुन्हेगारानेही आपला शब्द खरा करून दाखवला. अतिशय क्रूरपणे कोळेकर यांचा खून केला आणि खून करून मृतदेहाचे तुकडे करत पानशेत धरणात फेकून दिले. पुणे जिल्ह्यातील डोंजे परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. सराईत गुन्हेगार योगेश उर्फ बाबू किसान भामे याने विठ्ठल कोळेकर यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती आणि खंडणीपोटी त्याने जॅग्वार कारची मागणी केली होती. कोळेकर यांनी देण्यास नकार दिल्याने गुंड योगेशने कट रचला. 15 नोव्हेंबरच्या पहाटे विठ्ठल कोळेकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. आरोपी योगेशने साथीदार शुभम पोपट सोनावणे आणि मिलिंद देविदास थोरात या दोघांच्या मदतीने स्विफ्ट कारमधून त्यांचे अपहरण केले. डोंजे परिसरातील पानशेत धरणाच्या क्षेत्रात घेऊन जात त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करत पानशेत धरणात फेकून दिले होते. पुणे ग्रामीण जिल्ह्या अंतर्गत हवेली पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 260/2024 आज 14 नोव्हेंबर 2024 रोजी घडलेला एक गुन्हा होता. त्या गुन्ह्यामध्ये इनिशियली आपण मिसिंग आणि नंतर किडनॅपिंग अशा 2 स्वरूपाचे पहिले मिसिंग नोंदवलं होतं आणि नंतर किडनॅपिंग नोंदवलं होतं. यामध्ये एक सिनियर सिटीजन होते श्री विठ्ठल कोळेकर, ह्यांचं किडनॅपिंग झालं अशी प्रथमदर्शनी माहिती होती. त्याचा शोध घेतला असता असं निदर्शनास आलं की त्यांचा जो आहे खून करण्यात आला आणि त्या खून करून त्यांच्या डेड बॉडीचे जे तुकडे आहे ते पानशेतच्या तलावामध्ये टाकून देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आम्ही 3 आरोपींना अरेस्ट केलं होतं आणि अजूनही ती सगळे आरोपी हे जेलमध्ये आहेत. ह्याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहे योगेश उर्फ बाबू किसन भामे, ह्या व्यक्तीला काल कोल्हापूरहून तो पुण्याकडे येतो आहे अशा संदर्भाची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आणि अरेस्ट केलेलं आहे. ह्यामध्ये पुढे जाऊन जे आहे आम्ही आज त्याला माननीय न्यायालयात हजर केलं असता त्याच्यामध्ये आम्हाला 5 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झालेला आहे. यामध्ये सदर व्यक्तीचा खून करण्याकरता धारदार शस्त्र कोयत्याचा वापर केला होता आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून ते त्या तलावामध्ये टाकण्यात आले. ह्यामध्ये खुनाच्या मागचा जो उद्देश आहे, जो प्रिलिमिनरी जी माहिती FIR मध्ये देण्यात आली होती त्या अनुषंगाने तर असाच होता की खंडणी मागितली होती. जवळपास 2 कोटी रुपयाची खंडणी त्यांना मागितली होती. हे विठ्ठल कोळेकर हे व्यावसायिक आहेत. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा मोठा बिझनेस आहे आणि त्या अनुषंगानं हा गुन्हा केला असावा अशी प्रिलिमिनरी माहिती होती. परंतु जो मुख्य सूत्रधार आहे तो आज आमच्या ताब्यात आल्यानंतरच त्याचा जो मोटिव्ह आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे ह्याच्याबद्दलची स्पष्टता पुढे येणार आहे. हे इथलेच स्थानिकच गुन्हेगार आहेत. हे डोंजे गोरे ह्या भागामध्ये राहणारे हे गुन्हेगार. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच हा संपूर्ण प्रकार घडला होता. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ माजली होती. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 2 आरोपींना अटकही केली होती. मात्र मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे हा फरार होता. 2 दिवसांपूर्वी आरोपी हा कोल्हापूर येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला सातारा पुणे रस्त्यावरील सारोळा पुलाजवळून अटक केली. आरोपी योगेश भामे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण यासारखे 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.